जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अरे आला तुम्ही द्या चहा देऊ तुम्हाला? नाही नको, मी मगाशीच घेतलाय येताना. बरं डबा संपवला ना सगळा? अरे म्हणजे काय, असा संपवलाय ना, एक कण शिल्लक ठेवलेलं नाही, तर मस्त चाटून तुटून खाल. अरे बापरे, म्हणजे कमी पडलं की काय? अगं नाही, सगळा संपून टाकला. खाल्ल्यानंतर एवढी सुस्ती आली, बाप रे, डोळे मिटायला लागले. आणि बाकीचा पुरा स्टाफ तर लंच नंतर पेंगत होता. काहीतरीच काय सांगताय. पण सगळ्यांचा फोन आला होता मला, खूप बरं वाटलं. सगळ्यांनी मनापासून खाल्लं, त्यांना आवडलं, खरंच खूप छान वाटलं मला. वर मला विचारत होते आता उद्या काय पाठवणार बहिणी, तीच विचारत होते का. मी सगळं झाल्यानंतर आदित्यला फोन केला होता, मी बोलावून घेतलं. अरे वा, खरंच खूप बरं झालं. त्याला खूप छान वाटलं असेल ना ऑफर ऐकून? नाही, छान नाही वाटलं. सगळं ऐकून घेतलं आणि नंतर नाही म्हणाला. काय नकार दिला? हो पण का, इतकी चांगली ऑफर होती. हो ना, पण मी सुद्धा त्याला समजावून सांगितलं हे अतिशय महत्वाचं प्रोजेक्ट आहे, हे जर तू केलंस तर तुझं करिअर बनेल. पण नाहीच म्हणाला. तुम्ही समजावून सांगायचं ना त्याला. अगं सांगितलं, सांगतो तर सगळं समजावून सांगितलं अगदी डिटेल मध्ये, पण नाहीच. तो नाही म्हणजे नाहीच, नाही म्हणाला. कमाल आहे. कमाल आहेच. हा, कदाचित मला असं वाटतंय की नाही म्हणण्याचं कारण तू असशील. म्हणजे आता प्रोजेक्ट स्वीकारल्यानंतर मला वारंवार भेटावं लागणार, मग माझ्याबरोबर तू असणार आणि मग तुलाही भेटावं लागणार, आणि मग या सगळ्याचा त्याला खूप त्रास होईल. आणि असा विचार करून कदाचित त्याने नकार दिला असेल. ही शक्यता आहेच. पण हे तर चुकीचं करतोय. उलट त्याने काम केलं पाहिजे, सगळं विसरायला खूप मदत होईल. आणि त्यांनी आता कामावरती फोकस केला पाहिजे. हे सगळं विसरलंच पाहिजे त्याला. हा असो, चल फ्रेश होऊन येतो. आदित्य, अरे किती आवाज द्यायचे. चल जेवायला, जेवण तयार आहे. ते कामात होतं ना, ऐकून असेल आलं. तू हो ना पुढे, मी आलोच. पण आता कसलं काम करतोयस तू? हे एक महत्वाचं काम आहे. मी आलोच 5 मिनिटात. तू हो पुढे. नाही नाही, 5 मिनिटं. मधुरा प्लीज, हे काम खरंच खूप महत्वाचं आहे आणि आत्ताच करणं गरजेचं आहे. तू हो ना पुढे, मी आलोच. पण लवकर ये हा, नाही तर सगळं गार होईल. येस. हा.